अर्धाच येते. हाय फ्रेंड्स, कसे आहात सर्वजण? मजेत ना? मजेतच असायला पाहिजे. वेलकम टू माय चॅनल लाईफ विथ अश्विनी. तर तुम्ही कंटिन्यू व्लॉग पाहत आला असाल. हे तापोळा ठिकाण आहे, ही नदी आहे कोयना नदी, आणि तिथेच आम्ही स्टे केला होता. छान आहे, तुम्ही पण या इथे एन्जॉय करायला. खूप ग्रुप आले होते कुठून कुठून, आणि आम्ही पण असाच वेळ काढला. मुलांना पण ॲक्टिव्हिटी, आणि तापोळा खूप दिवस झालं म्हणजे असं बघायचं असं चाललं होतं. तर असे रूम होते, आणि समोरच सगळं सिनरी, खेळ, झुले तुम्ही एन्जॉय करू शकता. सकाळी पण खूप छान आहे. आता आल्या पाऊस तुम्ही पाहिला असेल. आणि आम्ही आता बॅडमिंटन खेळत होतो. वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी होत्या. सगळे ग्रुपनी गाण्यांच्या पण हे खेळत होते. संगीत, म्युझिक चेअर. पुन्हा पहिले आपण खेळायचं ते गाणे म्हणायचं, ते पण खेळत होते. आणि मिस्टर आणि आम्ही भजी सांगितलेले पहा चहासोबत. तर ते बोलले तुम्हाला आता चिकनचं हे येईल खायला. जसं मला ते हे खायचं होतं पनीर चिली, तसं चिकन चिली असं हे केलेलं होतं, तंदूर चिकन चिली. तर ते बनवायला त्यांनी घेतलेलं, आणि आम्ही हे सगळं बघत होतो. तर रात्री आता कसं जाणार स्विमिंगमध्ये, तर ते जाऊ काय सगळा गेम आणलाय. लहान मुलांना खेळ आहेत, कॅरम, लुडो आहे, बॅडमिंटन. हा कसला आहे? कॅरम आहे का? हा, वर आहे ना. वर नाही का? नाही, इथंच आहे. पाहिजे असेल तर आधीच करून दिलं. बार्बीक्यू आहे ना, मस्त. त्यांनी चटणी हिरवी पुदिन्याची. पूर्वी हे बार्बीक्यू बाहेर समोर बनवून द्यायचे, पण ते बोलले की खूप जागा, हे किचन मोठं आहे आपला, तर आम्ही आतमध्येच करून आणतो. मग आम्ही एन्जॉय करत होतो. ते बोलले पहिले खाऊन घ्या तुम्ही, जेवण 9, 9:30ला रेडी होईल. आणि जेवणामध्ये पण पहा एवढे व्हरायटी होत्या. भाकरी म्हणजे तुम्ही हे वेळेत होते, हे नाश्ता आहेत, आणि रात्रीचं जेवण हे तुम्हाला चिकन थाळी, चपाती अनलिमिटेड होतं. आणि फिश पाहिजे असेल तर त्यांना आजच सांगायचं. हे टेंट पण लावून देतात ते, जर टेंटमध्ये राहायचं असेल तर. हे यांच्याकडे बोटिंग पण आहे, हे आपल्याला वेळेत सांगतात तुम्ही ह्या टायमिंगला बोटिंगला चला म्हणून. मग सगळं ते करून घेतात वेळेमध्ये, सगळे प्रकार. म्हणजे आपल्याला वेळ घालवायला, खेळायला सगळं वेळेत ते बरोबर सांगायला येतात वेळोवेळी. आमचं तर खाऊन झालं. भजी बघा, एकदम गरम आणि कुरकुरीत. टेस्ट करा. बघितलं ना.
बॅक म्युझिक असल्यामुळं ते मी स्किप केले आहे आणि आम्ही भजी पण एन्जॉय केले. आता रात्री जेवण काय एवढं, पण थंडीमुळं तिथं भूक लागत होती. आम्ही दुपारी नाश्ताच केला, त्याच्यावरती संध्याकाळी चहा आणि आता हे स्नॅक्स. आणि आता रात्री आणि सगळे एकत्र आल्यामुळं भूक पण लागायची. थंडी असल्यामुळं तिथं भूक लागतच होती. मग आम्ही खाल्ले. गरम आहे ना. प्रणीत तसं खात नाही तेलकट वगैरे, पण आता एकत्र आल्यामुळं दिले त्यांनी. चहा सोबत मागवलेले भजी आता तंदूर बरोबर दिले. ते बोलले की त्यांनी चहा बरोबरच मागितलेले. तंदूरचा त्यांचा टायमिंगच आहे 8 वाजता. ते असे 7:30ला सर्वांना देतात. म्हणजे ज्यांना व्हेज असेल त्यांना पनीर, ज्यांना नॉनव्हेज असतील त्यांना चिकन, तंदूर. की आम्ही आता बार्बेक्यू घेतलेले. चांगला भजी. जत्रेत आम्ही तरी चांगलं आहे. 8 वर स्कोर चांगला आहे. दादा खाली केले ना. ती सगळी ग्रुपनी पण खेळतात ना. हो, म्हणजे खेळायचे. दोघं पण येतील अशा. तुम्हालाच सही करतोय. आता बरोबर केलं. लय दिवसांनी झाले. त्याला कमी करूच करणार का आपण? थोडं कमी करायचं तेव्हा तुमचे किरण सर नाही, चेहरे दिसले चालते. फक्त नॉर्मल. हां, बरोबर केलं. आमदार येतोय.
टप टप चालू आहे एकदम नहीं और एक फूल गया है ऊपर पत्थर के ऊपर। आउट कोई नहीं हो रहा है। ग्रुप अजून येत आहेत। एवढेच नाव आता फायर ह्याच्यात आहे। वापस भूक लगेगी। मारायचा प्रयत्न केला ना। बोन फायर लावला। पूर्वी लोक बघा शेकोटी करून बसायचे सगळेजण, पूर्ण अंगामध्ये संध्याकाळचं म्हणजे दिवसा आपलं उन्हाचं तेज असतं तसं रात्री ते लाकडामधून जे अग्नी निर्माण होतं ते घेत असायचं आणि ते पचनाला पण चांगलं असायचं आणि पूर्ण रक्त पण आपलं ब्लड सर्क्युलेशन चांगलं ही व्हायचं। थेरपी आहे दादा पहिल्याच्या
म्हणजे जुने लोक आणि जेवताना सुद्धा इकडे बसायचे जे चुलीवर बाजूने. आता शिमल्यामध्ये वगैरे तुला सगळे असेच आहेत, बॉनफायर असतात. टिक्का बॉनफायर दिसतं ना, तिकडून उभा राहून घ्यायला लागतं. अर्ध दिसतंय. एका वेळेस त्यांना एवढे आहे. हाफ सर्कल आला हाफ सर्कल हाफ पूर्ण सर्कल आहे आपण मारण्याचा शक्यता आहे. व्हेरी गुड. पोचलं पण पाहिजे ना. मला भेटलेले 20 ब्लॅक आहे 20 आहे व्हाईट वाला 20 आहे. हां ब्लॅक वाला 10 आहे. तुम्हाला 10 आहे. क्वीन काढायची आहे ना. म्युझिक गाणे चालू होते त्याच्यामुळं ते मी नाही स्किप केलेत आणि मी गेले या गोल झुल्यामध्ये. तर या कोणाला तरी मी एकटीच बसली आहे. कॅमेरा तिकडे ऑन केलेला ठेवून आलेली आणि मी दिसते. तर असं पूर्ण दिवस पहा आमचा प्रवास संध्याकाळ अशी भरून पूर्ण 6पासून ते आता मी जेवणाची वेळ आली. खूप एन्जॉय केला आम्ही. हसलो खेळलो म्हणजे एक्सरसाइज पण झाली
आणि गप्पा मारत होतो, सगळं शेअरिंग करत होतो. मुलं त्यांचं ऑफिसमधलं असतात, कामात बिझी. मग छान वाटत होतं मला पण बागडायला असं. आणि तिकडे सगळं त्यांचे डान्स चालू होते. तो ग्रुप आलेला तो लेडीजचा, तो सोलापूरवरून आलेला. तर मी त्यांना कनेक्ट झाले होते, पण त्यांना सगळं जेवण वगैरे त्यांचं पण चालू होणार होतं. आमच्या बाजूलाच रूम होता त्यांचा. आणि आम्हालाच म्हणजे एकमेकांना हे करत होतो. जेवण पहा, गरम पोळ्या आहेत आणि चिकन मसाला, आणि खूप असं घरगुती असं, एवढं असं टेस्टी पण होतं आणि ऑइलिंग वगैरे कमी होतं. त्याच्यामुळं प्रणितला मेन आवडलं. आणि त्याला बाहेरच आता जेवावं लागतंच असतं याचं मेसचं. त्याच्यामुळं एन्जॉय करत होतो आम्ही. प्रणितला आता जेवल्या झोप येणार आहे, झोपणार आहेत बोलला तो. मिस्टरांना पण झोप आली आहे. जेवण वगैरे मस्त झालं, राऊंड मारला आम्ही. आणि पहा सगळ्यांना लवकर झोप आली, थकवा आलेला. गुड नाईट. नेक्स्ट डेला पाहायला या.